नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची माहिती. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी. 26 फेब्रुवारीची सर्वात मोठी खुशखबर आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा, कोणत्याही क्षणी पैसे जमा, कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. 1500 रुपयाचे फेब्रुवारीचे ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, ते फेब्रुवारीचे जे पैसे आहेत ते खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर फेब्रुवारीचे जे पैसे ते कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर अतिशय महत्त्वाची माहिती, सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते जे ते मिळालेले आहेत, 7 हप्ते मिळालेले आहेत. लाडक्या बहिणींनो, सगळ्यांनी लक्ष द्या. बघा, आत्तापर्यंत 7 हप्ते तुम्हाला वाटप झालेले आहेत. 7 हप्ते तुम्हाला आलेले आहेत. आता 8वा हप्ता जो आहे फेब्रुवारीचा हप्ता, तर हा फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आता या ठिकाणी जमा होणार आहे. कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहेत. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS तुम्हाला येणार आहे. त्यामुळे सर्व महिला भगिनी लगेच व्हिडिओला या ठिकाणी लाईक करून टाका. पटापट सर्वांनी लाईक करून टाका. बरं, पटापट एक लाईक करून टाका सर्वांनी, आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा आहे आणि लगेच सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे. तर बघा, नेहमीप्रमाणेच आपण जी माहिती ती या ठिकाणी पाहणार आहोत. आज रोजी जेवढ्या काही आलेल्या अपडेट आहे, आज रोजीच्या जेवढ्या आलेल्या अपडेट आहे, सगळे अपडेट मी तुम्हाला अतिशय गावरानी भाषेमध्ये समजेल अशा सोप्या भाषेत समजून सांगत असतो. आणि संपूर्ण आज रोजीच्या जेवढ्या काही आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं समजून सांगतो. तर लगेचच आपण आता या ठिकाणी सुरुवात करूया. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. बघा, लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील माहिती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षापर्यंतच्या गरजू महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला मिळतात 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना. आता यामध्ये बघा, आत्तापर्यंत या योजनेतून महिलांना 7 हप्ते देण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत 7 हप्ते तुम्हाला आलेले आहेत. 7 हप्ते 10,500 रुपये, 7 हप्त्यांचे 10,500 तुम्हाला आलेले आहेत. आता 8वा हप्ता, फेब्रुवारीचा 8वा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे 1500 रुपयांचा. ठीक आहे. आता पुढे पहा. बघा, आता फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे. बघा, आजपासूनच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आजपासून 8वा हप्ता जो आहे तो जमा व्हायला सुरुवात होणार आहे. 8वा हप्ता. ठीक आहे. आता बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार. आजपासून तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो दिला जाणार आहे. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज. आजपासून तुम्हाला कोणत्याही क्षणी हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. बघा, कोणत्याही क्षणी तुम्हाला SMS येतील. तर ज्या महिलांना SMS येतील त्यांनी पटापट सांगायचं SMS आले किंवा पैसे आले म्हणून. ज्यांना आले असतील त्यांनी पटापट सांगा, आणि ज्यांना आले नाहीत, ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. बरं, पटापट तुम्हाला लगेच पैसे पाठवले जातील. ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 3,500 कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती दिलेली आहे. स्वतः महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 3,500 कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती दिलेली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र हप्त्यासाठी काही दिवसांचा उशीर झाल्याचं बालविकास विभागाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा, हप्त्यासाठी उशीर झाल्याचं पण त्यांनी सांगितलं होतं. आता त्याचं कारण काय होतं? काही तांत्रिक बाबी होत्या. तांत्रिक कारणांमुळे जे पैसे ते द्यायला उशीर झालं होतं. अर्जांची पडताळणी आणि अपात्र महिलांना वगळण्याच्या प्रक्रियेमुळे हा उशीर झाल्याचं त्यांनी सांगितलं. बघा, कारणं दिलेली आहेत. अर्जांची पडताळणी तपासण्या सुरू होत्या आणि अपात्र महिलांना त्या यादीमधून वगळण्यासाठी म्हणजे डिलीट करण्यामुळे त्या ठिकाणी उशीर झाल्याचं त्यांनी सांगितलं. आता बालविकास विभागाचे स्पष्टीकरण आणि कारणे काय, तर ते आपण पाहूया. बघा, बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या योजनेत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे ज्या महिला अपात्र आहेत, बघा 2 गट आहेत, अपात्र महिला आणि पात्र महिला.
पात्र महिला. आता अपात्र किती झाले आहेत बघा. आता जर आपण पाहिलं तर 5,40,000 महिलांची आकडेवारी होती आणि हीच आकडेवारी जी आहे ती 9 लाख ते 10 लाखांपर्यंत जाऊ शकते. आणि पात्र महिला किती तर 2 कोटी जवळपास 30 लाख महिला, 2 कोटी 30 लाख महिला पात्र आहेत. तर या महिलांना त्या ठिकाणी पैसे देणार आहेत आणि ज्या महिला अपात्र झालेल्या महिलांची नावे यादीमधून वगळण्यात येत आहेत. ती प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच यादीमधून नावे डिलीट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमुळे हप्त्यासाठी काही दिवसांचा उशीर झाला आहे. मात्र आता सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बघा काय म्हटलंय, सुरुवात झालेली आहे. सर्वात मोठी खुशखबर आहे, आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. त्यानंतर बघा विरोधकांकडून टीका. तर विरोधकांकडून या योजनेवर टीका होत आहे. त्यांचा असा आरोप आहे की या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सरकारच्या प्रतिनिधींनी असे स्पष्ट केले की योजना थांबवण्याचा कोणताही हेतू नाही. अपात्र महिलांना वगळण्याचा निर्णय आर्थिक भार कमी करण्यासाठी घेतलेला आहे. आता 8वा हप्ता आजपासून मिळणार. बघा 8वा हप्ता ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहे तर तो हप्ता फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळणार आहे. आत्तापर्यंत या योजनेतून महिलांना 7 हप्ते देण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे. बघा आजपासून तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. तर पहा पुढे लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकांपूर्वी राबवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात 8व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा आहे. आज 26 तारीख आहे. तरीही अजून पैसे खात्यात न जमा झाल्याने अनेक प्रश्न महिलांनी त्या ठिकाणी विचारले जात आहे. अनेक महिलांकडून प्रश्न विचारले जातात, पैसे येणार नाहीत का किंवा मग योजना बंद झाली का. तर बघा या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्या, महिला व बाल विकास विभाग ज्या विभागामार्फत योजना राबवली जाते त्या विभागाने स्पष्टीकरण दिलेले की काही तांत्रिक बाबी होत्यात. काय तर ज्या अर्जांची तपासणी झाली होती, ज्या महिला अपात्र झाल्या त्यांचे नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू होती. ज्यांच्याकडे कार होती त्या महिलांची नावं वगळली. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांची नावे वगळली आहेत. ज्या महिलांनी स्वतःहून अर्ज केलेला आहे त्या महिलांची नावं वगळलीत. यामुळे उशीर झाला होता. आता बघा हे जे काही पैसे तुमच्या खात्यामध्ये आज कोणत्याही क्षणी आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते पैसे जमा होणार आहेत. कोणत्याही क्षणी पैसे जे ते त्या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना SMS येतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा हे जे काही पैसे ते कसे वाटप होतील तर बघा आज जर आपण पाहिलं तर 26 फेब्रुवारी तर बघा 28 फेब्रुवारीपर्यंत वाटप सुरू राहणार आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत वाटप जे ते सुरू राहील. त्यासोबतच पुढे जर गेलो आपण तर 1 मार्च 2 मार्च आणि 3 मार्चपर्यंत पण वाटप जे आहे ते सुरूच राहू शकतं. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती होती. त्यासोबतच अजून एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला देतो. बघा आत्तापर्यंत 10,500 रुपये तुम्हाला मिळालेत. बघा आत्तापर्यंत 10,500 मिळालेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 7 हप्त्यांचे 10,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. सर्वांना मिळालेत का 10,500 रुपये ते तुम्ही सांगायचे. आता 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये मिळाल्यानंतर महिलांना सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळालेली रक्कम जी आहे ती 12,000पर्यंत मिळेल. म्हणजे आत्तापर्यंत 10,500 मिळालेले आहेत बरोबर. 10,500 आणि या हप्ता म्हणजे 8व्या हप्त्याचे 1,500 असे तुम्हाला सगळे मिळून 12,000 रुपये आत्तापर्यंत सरकार तुम्हाला देणार आहे. 10,500 सर्वांना मिळालेत का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. दरम्यान महायुतीनं लाडक्या बहिणींना सत्ता पुन्हा आल्यास 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते कधी पूर्ण होणार याकडे देखील महिलांचं लक्ष लागलं आहे. तर बघा आता 1,500चा तुमचा हप्ता आहे. आता 1,500चा हप्ता असून यामध्ये 600 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. तर हे 2100 रुपयांचं आश्वासन सरकारनेच दिलं होतं. आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही 2100 रुपये देऊ म्हणून. तर बघा 2100 रुपये तुम्हाला पाहिजेत का? 2100 रुपये जर पाहिजे असतील, ज्या महिलांना 2100 पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. तर अतिशय दमदार अपडेट आपण पाहिली होती. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि कोणत्याही क्षणी तुम्हाला SMS येऊन जातील. ठीक आहे. तर ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.